काहीतरी टेन्शन आलं, राग आला किंवा उदास वाटलं की तुमचं हे पाऊल आपोआप स्वयंपाकघराकडे वळतं का? काहीतरी गोड किंवा चमचमीत खाल्ल्याशिवाय तुमचं मन शांत होत नाही का? लक्षात ठेवा, ही शरीराची भूक नाहीये. ही तुमच्या मनाची भावनिक भूक आहे, जी तुम्ही अन्नाने भरण्याचा प्रयत्न करताय. आपलं स्वादिष्टान चक्र हे आपल्या इच्छा आणि सुखांचं केंद्र आहे. जेव्हा या चक्रात ऊर्जा कमी होते किंवा आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो, तेव्हा मन तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी अन्नाचा आधार घेतं. त्यामुळे वजन तर वाढतंच, पण मनाची अस्वस्थता कधीच संपत नाही. या भावनिक चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आज एक छोटा प्रयोग करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं क्रेविंग होईल किंवा अचानक तीव्र इच्छा होईल, तेव्हा लगेच काही खाण्याऐवजी एक ग्लास पाणी प्या. आपल्या स्वादिष्टान चक्रावर हात ठेवा, दीर्घ श्वास घ्या आणि मनाला विचारा, मला खरोखर भूक लागली आहे की मी माझं दुःख लपवण्याचा प्रयत्न करते? फक्त हा प्रश्न विचारल्याने सुद्धा तुमची ऊर्जा शांत होईल. अन्नाने पोट भरू शकतं, मनाची पोकळी नाही. जर आजपासून तुम्ही या भावनिक भुकेवर विजय मिळवायला तयार असाल, तर कमेंटमध्ये हील नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.